करा, मुक्त करा, ट्रॅफिक पासून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, ट्रॅफिक पासून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, ठाणेकरांना मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, ठाणेकरांना मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, ठाणेकरांना मुक्त करा, अरे ठाणेकरांना मुक्त करा, ट्रॅफिक पासून मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, ट्रॅफिक पासून मुक्त करा, अरे ठाणेकरांना मुक्त करा, ट्रॅफिक पासून मुक्त करा, ठाणेकरांना मुक्त करा, ट्रॅफिक पासून मुक्त करा, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मुक्त करा, मुक्त करा, ठाणेकरांना मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, वारंवार या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, वाहतुकीपासून मुक्त करा, ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम, अरे 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 मुक्त करा, मुक्त करा, ठाणेकरांना मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, अरे ठाणे मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे प्रशासनाचं करायचं, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, हे ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ठाणे स्मार्ट, अरे ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर, अरे ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर, अरे मुक्त करा, मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, अरे ठाणेकरांना मुक्त करा, मुक्त करा, शहराला हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे, पण ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी याची ओळख होत चालली हळूहळू. ज्या पद्धतीने प्रशासन टोटली फेल झालेलं आहे, प्रशासनाचे ताडंब उडालेला आहे, इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये. आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत, कंटेनर पलटी होतो, कंटेनर तिथे 12-12 तास पलटी झाल्यानंतर 12-12 तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकावं लागतं. आज ॲम्ब्युलन्स असतील, आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील, आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल, आज प्रत्येक जण हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे. पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा, आज माझीवाड्यापासून घोडबंदरला जाताना आपल्याला 1 ते 1.5 तासाचा कालावधी नॉर्मली जर आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो. आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाहीये. तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा, ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलीसवाले येतील, तुमचं चलान मारायला, तुमचे फोटो काढायला पहिले पोलीस येतील तिकडे. परंतु आज जे ठाणेकर नागरिक, जे टॅक्स पेयर्स आहेत, ज्यांच्यामुळे हा राज्य चालतो, ते जी लोक आहे ते त्रासलेले आहेत, त्यांचं निवारण कोण करणार? त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही ठाणे ट्रॅफिक DCP कार्यालयात आलेलो आहे. आज तुम्ही बघत असाल माझीवाड्यापासून जे मेट्रोचं काम चाललेलं आहे, मेट्रोच्या कामामुळे ग्लॅडी अल्वारिस रोड असेल, आमचा भाग जो टिकुजिनीवाडीचा भाग आहे, टोटल ट्रॅफिक हे तिकडनं डायव्हर्ट केला जातो. आज हिरानंदानी मेडोज असेल, हिरानंदानी मेडोजपासून पूर्वीचा जो काळ होता त्यात हिरानंदानी मेडोजचा परिसर असेल, तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा. वसंत विहारचा जो परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा. आज तुम्ही बघितलं तर त्या परिसरात देखील लोकांना अर्धा तास ट्रॅफिक जॅम मध्ये थांबावं लागतं. याची जबाबदारी कोणाची? आज वेडे वाकडे जे डिवायडर टाकलेले आहेत, कोणाच्या सांगण्यावरनं चाललेत का? आता ठाण्याचं ट्रॅफिक हे बाबा लोक चालवणार आहेत का? याचं उत्तर आम्हाला पाहिजे. काम चालू असतं, ज्या पद्धतीने ते लोक फिरतात, त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरणं वगैरे झालं, अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं. पावसाळ्यामध्ये डांबर टाकतात, पावसाळ्यामध्ये रस्ता काँक्रीट करतात, ते कधी टिकतं का? अहो शाळकरी मुलांना, लहान मुलांना माहिती हो कामं कशी केली जातात. ज्या पद्धतीने आता ह्या ट्रॅफिक वाढ चालली आहे, ह्या तुमच्या
तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे जो बाबा आर्किटेक्ट आहे तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा. जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे ते डिवायडर काढून टाका पहिले. अहो त्या मुलांना शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना 2-2 तास आपल्या घरी जावे लागतात. जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो. तो पगार सरकारांना भरून देणार आहे का? ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये एखादी पेशंट ॲडमिट करायला न्यावा लागतो, घरातनं निघाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं. अरे कसं चालेल हे? आज विमानातनं निघालेल्या माणसाला तिकडे वसंत विहारला जाऊन युटर्न वगैरे मारावे लागतात. काय करून ठेवले ठाण्याचं आहे? वाहतूक विभाग कुठे कमी पडतं, कशामुळे कमी पडते? दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्याकडे मोठा ताफा असतो, इथं देखील डायव्हर्शन कार्यरत अनेक पोलीस. हा ताफा आता ती स्टाईलच आहे, त्यांची स्टाईल झालेली आहे एका प्रकारची. आणि हे जास्त दिवस चालणार नाही. अजून 4 महिने राहिले, 3 महिने राहिले शेवटचे त्यांचे. पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना, तो सर्व सरकारला भाई पोलीस प्रशासन काय ऐकणार? कसं चालेल त्यांचं? त्यांना वरतून फोन आलेला तर त्यांच्या कामामध्ये हे लोक लुडबुड करतात ना. कामामध्ये लुडबुड केल्या प्रकरणी त्या पद्धतीने असं काम चालतं ना. म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात, त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात, त्यांच्या मर्जीतल्या माणसांना कामं देतात. त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे. वाटतं वाहतूक कोंडी दूर झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल का असणार आहे? राष्ट्रवादी युवक आज या ठिकाणी या मागून करत आहेत, भविष्यात कशा प्रकारचं पुढचं पाऊल असणार? ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत, आता मी तुमच्यासमोर नाही बोलू शकत. जे आम्ही करणार आहोत ह्याच्या पुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. त्या झाल्यानंतर तुम्हाला कळतील कुठल्या प्रकारचं हे आंदोलन असेल. पालकवर्ग कशा प्रकारे तुमच्या बाजूने, ठाणेकर कशा बाजूने आहेत? कारण सर्वच बाजूने. ज्याला 10 वाजता नोकरीला पोचायचं आहे त्याला आज 5 वाजता उठावं लागतं. हे कसं चालेल? हे कोण खपवून घेणार आहे? काय करून ठेवलंय ठाण्याचं?